आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज. विश्वासाने घेतलं जाणार एकच नाव, आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर, व्यापारी धर्मशाळा कॉम्प्लेक्स, गांधी चौक, लातूर. ऑडिओ स्टुडिओ, यूट्यूब स्टुडिओ, न्यूज स्टुडिओ, पॉडकास्ट स्टुडिओ. जे नवं यावं ते लातूरला हवं. रत्नाकर औसेकर स्टुडिओज, व्यापारी धर्मशाळा, लातूर. एब्डोमेन काटा, हाँ फिर स्कल काटा और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स. पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वो भी मारते तभी एकदम सीरियस रहते सब लोग. मारते हैं ना. जोक वो भी मारते हैं कि आगे इसके दिमाग में कुछ नहीं है. व्हाटएवर जो भी साइज वगैरह जो क्या साला तुम लोग ये सब बातें करते हो? बेचारे चाचा ने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है और बच्चे लोग रहे भाई चाचा का छोटा है यार. सेजल अब हम कैसे डोनेट करेंगे? हर जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवार यांनी केलेला भद्दा मजाक याचा रत्नाकर न्यूज जाहीर निषेध करीत आहे. आपल्या समोर मनोगत व्यक्त करत आहे. ज्याने ही डेड बॉडी दिली त्याचा आत्मा आज काय म्हणत असेल याची कल्पना आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांनी केली, ती आपल्या समोर मांडत आहे. अरे मूर्खांनो, तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं की डॉक्टर फॅक्टरी डर्टी हिस्ट्री. अरे या देशासाठी आम्ही रक्त सांडलं, आमच्या संसाराची राख रांगोळी केली, पुढची उद्याची तरुण पिढी घडावी, त्यांनी मेडिकल मध्ये नोबेल पारितोषिक घ्यावं, त्यांनी मोठं व्हावं, आपल्या देशाचं नाव लौकिक करून जगामध्ये आपल्या हिंदुस्थानची शान वाढवावी म्हणून आमच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक, आमच्यासारखे देशप्रेमी, आमच्यासारखे शूरवीर सैनिक, आमच्यासारखे समाज प्रबोधनकार, आमच्यासारखे शास्त्रज्ञ, आमच्यासारखे लेखक, आमच्यासारखे चित्रकार, आमच्यासारखे कवी, आमच्यासारखे गायक, आमच्यासारखे कलाकार, आमच्यासारखे इंजिनियर, असे कितीतरी हजारो लोकांनी आपला देह या मेडिकल कॉलेजला दान दिला. कशामुळं? तर उद्याच्या पिढीला शरीराचा अभ्यास व्हावा, त्याच्यामधून रोगाचं निदान करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण व्हावी. या भावनेतून आम्ही आमचं शरीर अर्पण केलं आपल्यासाठी एक अभ्यास म्हणून. अरे तुम्ही विसरला की आमची डेड बॉडी हेच तुमचं गुरु आहे. आमच्या प्रत्येक अवयवाची नस ना नस कापून, हाडांची तुकडे करून, त्याच्या चिंधाड्या चिंधाड्या करून तुम्ही शिकता डॉक्टर होता, आणि पुन्हा या गोर गरीब सर्वसामान्य जनतेचा पिळून काढता डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून. लूट लावली तुम्ही, लूट. नीटचा पेपर फुटला आणि त्याच्यातूनच बाहेर आली डॉक्टर फॅक्टरीची डर्टी हिस्ट्री. सेजल, तू सुद्धा आरक्षणामधून डॉक्टर झाली असे रिपोर्ट आलेले. खरं काय आहे आता चौकशी होईल.
आणि मोरे, अरे तू सुद्धा काय भद्दा मजाक केला रे आमच्या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल, ज्यांनी देशासाठी अर्पण केला आपला देह, की पुढची येणारी पिढी ही हुशार व्हावी. आमच्या शरीराचा तुकडा ना तुकडा मी तुमच्या हातात दिला. अरे कापा, आम्हाला कापा, अभ्यास करा, आपल्या देशाचं नाव मोठं करा. या भावनेतून आम्ही आमचं शरीर त्या मेडिकल कॉलेजला दान देतो. आणि सेजल, तू अगं डॉक्टर आहेस का कसाई आहेस हे खरं आहे. तू आमच्या लिंगाच्या साईज बद्दल आमची चेष्टा केली. यापुढे आमच्या सारख्या कोणत्या शास्त्रज्ञाला, आमच्या सारख्या कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना, आमच्या सारख्या कोणत्या समाज प्रबोधनकाराला, आमच्या सारख्या कोणत्या मोठ्या माणसाला, ज्यानं देशाचं भलं पाहिलं, ज्यानं देशाचं हित पाहिलं, ज्यानं पुढे हजारो वर्ष आपला देश चांगला घडावा म्हणून स्वप्न पाहिलं, अशा ज्याने आपल्या मनातून ठरवलं आणि फॉर्म भरून दिला की माझा मेल्यानंतर माझी डेड बॉडी ही अमुक अमुक मेडिकल कॉलेजला दान देण्यात यावी, कारण त्याच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांना अभ्यास करता यावा. प्रत्येक अवयवाची रोग कोणते आहेत, त्यावर औषधोपचार काय, त्याचं ऑपरेशन कसं करावं, याचं ज्ञान देण्यासाठी तुम्हाला आम्ही आमच्या डेड बॉडी यापुढे द्यायच्या का नाही, हा आम्हाला आता विचार करावा लागेल. तुम्ही आमचा मजाक केला, तुम्ही हसला, जोक केला आणि एवढा घाणेरडा. डॉक्टर सेजल पवार, तुला कितीही शिक्षा दिली तर ती कमी आहे. आणि याच्यामध्ये सहभागी असलेला स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, तू सुद्धा एवढ्या घाणेरड्या भाषेमध्ये तिला प्रोत्साहन दिलं. संपूर्ण जगानं हे पाहिलं. आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना जशी नीटच्या पेपरच्या माध्यमातून झाली, तशीच घटना आता ही केएम हॉस्पिटलची डॉक्टर सेजल पवार हिच्या या घोड चुकीनं झाली. बेटा, आता रडून काय उपयोग आहे. तुझ्या हातानं चूक झाली, तुला त्याचा सामना करावा लागेल, तुला त्याचं प्रायश्चित्त करावं लागेल, तुला त्याची शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण दुःख याचं वाटतं, अरे लेकरांनो, आम्ही ज्येष्ठ नागरिक, आम्ही आमचं शरीर तुमच्या हवाली करतो मेल्यानंतर सुद्धा. का? तुम्ही हुशार व्हावं, तुम्ही मोठं व्हावं, लोकांची सेवा करावी. पण सध्या डॉक्टरी पेशाच्या माध्यमातून पैसा कमवणे, पैशाच्या माध्यमातून पुन्हा आपल्या नालायक पोरांना डॉक्टर करणे आणि करोड रुपयाच्या कमवलेल्या संपत्तीला पुन्हा वारस निर्माण करण्यासाठी नीट सारखे पेपर फुटीचे कार्यक्रम घडले. आणि म्हणूनच आम्ही म्हटलं, डॉक्टर फॅक्टरी डर्टी हिस्ट्री. आज समाजामध्ये आपण पाहतो असे विकृत कॉमेडियन, विनोद याच्या नावाखाली, कॉमेडीच्या नावाखाली डॉक्टर पेशाच्या माध्यमातून जर एखाद्या मृतदेहाच्या शरीराची विटंबना होत असेल तर याचा जाहीर निषेध रत्नाकर न्यूजचे संपादक रत्नाकर औसेकर करत आहेत. ही एक कल्पना मी केलेली आहे की डेड बॉडी काय बोलत असेल, आणि त्याच्यातून निर्माण झालेला हा व्हिडिओ आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा, कोणत्याही डॉक्टरवर टीका करण्याचा किंवा कोणालाही बदनाम करण्याचा आमचा कोणताही हेतू नाहीये, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. फक्त अशा विकृत मानसिकतेची, अशा नालायक बुद्धीचा तीव्र निषेध रत्नाकर न्यूज करत आहे. आपलं मत काय जरूर कमेंट्स मध्ये कळवा. आपल्या कमेंटची मी वाट पाहत आहे.
आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.